ओबीसी सेवा संघ सुद्धा निषेध करीत आहे। ओबीसीचा जो अधिकार आहे तो भारताच्या संविधानातून दिलेला आहे। आपल्याला माहित आहे की मराठा समाजाला या आधी सुद्धा इथे बापट कमिशन आयोगाचा रिपोर्ट आला, बापट कमिशनचा रिपोर्ट आला, सराफ कमिशनचा रिपोर्ट आला। या सर्व रिपोर्टनी मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की मराठा हा सामाजिक सुधारलेला असा वर्ग आहे आणि सामाजिक सुधारलेल्या वर्गासाठी आरक्षण असतं ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान दिलेलं आहे त्या संविधानावर जी पार्श्वभूमी आपण भेटली तर हजारो वर्ष आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या देशामध्ये जातीची उघड नव्हती आणि या जातीच्या उघडणीमध्ये ही जी हिंदू व्यवस्था आहे या हिंदू व्यवस्थेला दोन भागात विभाजित केलं, एक सामाजिक सुधारलेले आणि एक सामाजिक मागासलेले। सामाजिक मागासलेले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी आणि यांच्यासोबत सामाजिक न्याय झाला पाहिजे। म्हणजे जे सुधारलेले लोक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा हा मागासलेला समाज बरोबरीत बसला पाहिजे, बरोबरीत आला पाहिजे, हे संविधानाचा मुख्य उद्देश होता। आणि या उद्देशात अडथळा करण्याचं काम, अडथळा असल्याचं काम मला असं वाटत आहे, मी बघतो आहे की महाराष्ट्राचं राजकारण करत आहे। खरं म्हणजे जातींची ओळख करण्याचे जे अधिकार आहेत ते गुजरात आणि विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये केंद्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्य मागासवर्गीय आयोग यांना असताना या मागच्या सरकारने सुद्धा राज्य समिती बनवली होती, नंतर शून्य समिती बनवली, तेव्हा की हे त्यांचे अधिकार नाही आहे। आणि जो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट होता त्या गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये गायकवाड कमिशनचा रिपोर्ट जेव्हा सुप्रीम कोर्टाने तपासला तर त्यांनी सांगितलं की हा जो मराठा समाज आहे हा समाज सामाजिक गुलामीला समाज आहे। खरं म्हणजे तो समाज गुलामीला असल्यामुळे त्यांना गर्व असायला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे। पण आज जे काही ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या सर्वांनुसार ओबीसीचा साकार पडलेला आहे ते हिसकावून घेण्याचं काम हा जो मराठा समाज करत आहे। हा जो मराठा समाज स्वतःला शिवाजी आणि जिजाऊचा समाज बनवतो त्या समाजासाठी ही गोष्ट बरोबर नाही आणि म्हणूनच शिवाजी, शाहू फुले, शाहू आंबेडकर यांची जी लढाई आहे ती आता आपल्या या ओबीसी मागासवर्गीय समाजाला लढायची आहे। या लढ्याचं नेतृत्व आमच्यामध्ये असणारे प्राध्यापक लक्ष्मण मागे, नवनाथ वाघमारे, पुण्याला सुद्धा मंगेश ससाने, ॲडव्होकेट मंगेश ससाने हे उपोषणाला बसलेले आहेत। ही सर्व मंडळी पुढच्या काळामध्ये करतील आणि जे संविधानिक सामाजिक न्यायाचं तत्व या ओबीसी भटक्या समाजासाठी आहे तो न्याय आपल्याला मिळेल। बऱ्याच लोकांना असं वाटतं की सामाजिक न्याय म्हणजे काय, किती लोकांना माहिती आहे सामाजिक न्याय म्हणजे काय? सामाजिक न्याय म्हणजे काय? आपण सामाजिक न्याय म्हणतो, सामाजिक न्याय म्हणजे काय? तर हे समजून घ्यायचं असेल तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर दोन व्यक्ती रस्त्यावरून जात आहेत, एका व्यक्ती रोज सकाळ संध्याकाळ खातो आहे, त्याचा पोट भरलेला आहे आणि एक व्यक्ती 3-4 दिवसापासून उपाशी आहे आणि हा जो उपाशी व्यक्ती आहे आणि जो पोट भरलेला व्यक्ती आहे हे दोघं त्यांना एका थैलीवर हात मारतात। त्या थैलीमध्ये 4 पोळे आहेत, त्या थैलीमध्ये 4 पोळे आहेत तर न्याय मिळाल्यानंतर दोघांनी हात मारला आहे तर 2-2 पोळ्या देण्यात यावा, त्याला न्याय म्हणतात। तर सामाजिक न्याय हा न्यायापेक्षा वेगळा आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात दिला आहे। सामाजिक न्याय काय म्हणतो, जो 3-4 दिवसापासून उपाशी आहे त्याला 3 पोळ्या द्या आणि ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला फक्त 1 पोळी द्या। कारण हजारो वर्षांचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठीचं काम हे भारताच्या संविधानातील सामाजिक न्यायामध्ये आरंभलेलं आहे। या अशा प्रकारे कुठल्या तरी जातींना आरक्षण देणं म्हणजे त्यातून पॉलिटिकल रोडमॅप तयार करणं आणि मग निवडून येणं हा प्रकार हे आरक्षणाच्या हे जे संविधान होतं त्या संविधानात अनुसरून नाही। आणि याआधी सुद्धा मागे जाट लोकांना आरक्षण दिलं तर 9 राज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं, मराठ्यांना आरक्षण दिलं हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं। त्यामुळे आरक्षण नावाचं जे संविधानिक तत्व आहे त्याचा जो उपयोग आहे तो खरंच या देशामध्ये मागासलेले, गंजलेले
राजकीय विमुक्त शेड्यूल कास्ट शेड्यूल राईट यांच्या विकासासाठी झाला पाहिजे आणि म्हणून आरक्षणाची ही लढाई लढण्यासाठी हे जे दोन योद्धे इथे प्राणपणाने लढत आहेत. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट असते त्याचं जीवन, हे जीवन त्यांनी पणास लावलेलं आहे. अशा या दोन लढवय्यांच्या पाठीशी, या लढवय्यांच्या सोबत, या लढवय्यांच्या सोबत आपला मनोबल मिळवण्यासाठी मी मुंबईवरून इथे आलेलो आहोत. आणि आपण मला अजून देताना की सुद्धा या दोन लढवय्यांना ओबीसी सेवा संघ सर्व दानवन धनाने त्याच्यासोबत राहील. ही ओबीसी सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आम्ही गाई देतो. जय ज्योती, जय भीम, जय